मला असं कळलंय तुमच्या काही खास नागपूरच्या मित्रांकडनं की तुम्ही एक चित्रपट पाहिला, तो तुम्हाला इतका आवडला की तो तुम्ही सगळ्यांना रेकमेंड केला आणि इतका रेकमेंड केला की तुम्हाला जर तिकीट काढायचं नसेल तर मी तिकीट काढून देतो, पण हा चित्रपट तुम्ही बघायलाच पाहिजे असं म्हणून अनेक लोकांना सुदामा टॉकीजला पाठवलं. आणि तो चित्रपट खूप वाईट होता, नागपुरी भाषेत म्हणायचं तर टुकार होता. आणि त्यानंतर हे सगळे मित्र आले परत देवेंद्रजींकडे. बरं, गेलेही यासाठी होते की देवेंद्रजींनी रेकमेंड केले तर चांगला असेल बाबा सिनेमा. परत आले आणि त्यांच्याशी भांडू लागले की का तू असं वागलास. तर ते काय म्हणाले हे तेच सांगतील. असं मी 3-4 वेळा केलं. एखादा चित्रपट आवडला नाही आणि अगदी फ्लॉप चित्रपट असला की मैं अकेला क्यों सहूं ही आपली भूमिका होती. त्यामुळे जो भेटेल त्याच्याकडे त्या चित्रपटाचं असं मार्केटिंग करायचो मी, अशी तारीफ करायचो की तो गेलाच पाहिजे. आणि जाऊन आल्यानंतर तो परत विक्टिम व्हायचा. त्यामुळे तो मग माझा त्या क्राईममधला साथीदार व्हायचा. मग आम्ही दोघं मिळून अजून 3-4 लोकांना पाठवायचो. असं 3-4 सिनेमांचं आम्ही केलं आहे. हे एक वेगळंच मल्टी लेवल मार्केटिंग.